मला स्वतः त्यांनाच विचारा, भूकंप काय अंबाझाने काय भूकंप आहे का नाही? अंबाझाने सामान्य शिवसैनिक त्याच्यामुळे काय भूकंप गेला हं? जायचंय कुठं नाही नाही बाबा, असं कुठं काय गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांगू संपलं. चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का? अशा काही हो, नेहमीच करतात. त्याला काय आजच काय, नेहमीच करतात. निवडणुकीला समोर जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी पक्ष नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे पक्षाचं नुकसान करण्यासारखं वाटत नाही? मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षाचं काम करतो, मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पण पक्षाचं काम करतो. त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणं देणं. अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल? माझी मागणी नोंदवलेली आहे, शेवटी मिळव ना मिळव. पण सर्वे पण जर दानवेंना मिळालीच उमेदवारी तर मग पक्ष म्हणून तुम्ही काम करणार, कारण ते सारखेच डावलतात खैरेंना मिळालीच तर. पण मी सांगितलं, मी पक्षाचा बांधील सैनिक आहे. मागच्या 2 टर्म इच्छा व्यक्त केलेली असताना मी निवडणूक प्रमुख होतो, मला तिकीट नाही भेटलं तरी, हे तुम्हाला सांगतो. त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही. खैरेंचं काम करणार का? थेट विचारतोय मी, खैरेंचं काम करणार का जो उमेदवार ते असतो? खैरेंचं नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच. चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली, पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतंय का? मला असं वाटतं पक्ष नेतृत्व सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो. जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो. मी आता इथं खाली उभा आहे, मी एवढाच विचार करतो. वरचा माणूस वरचा विचार जिल्ह्याचा आवाका तुम्हाला आहे आणि उमेदवाराबद्दल तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं. शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल. त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी. तुमच्या थोडक्यात म्हणण्यातून असं यायला लागलं की चंद्रकांत खैरे उमेदवारी दिली तर नुकसान होऊ शकतं, असं कुठं म्हटलं? मी काय म्हटलं, सगळ्यांनी कोणीही दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी. उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतं, त्याच्यासाठी दिलं तरी होत असतं. परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीने सामोरं जायचं. असं थोडी लगे मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही. तेही चांगले आहेत. त्यांचा आरोप असतो की तुम्ही काड्या करता म्हणून त्यांच्यावर. माझा नाही, मी ते नेते आहेत आमचे असंच म्हणाले. गेली निवडणूक पण तुम्हीच हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे. आता म्हणून दाखवा. म्हणजे याचा अर्थ काय समजायचं या वाक्याचा? या वाक्याचा अर्थ काय समजायचा? नाही, ते असे आरोप करत असतात. त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं. त्यांचा एक स्वभाव आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वदवून घेता. त्यांचा एक हा वाद सतत राहतोच आहे. वाद थोडे, पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे? कोण म्हणत? वाद आहे ना, वाद नाही, स्पर्धा आहे. स्पर्धा असली पाहिजे पक्षात. ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं, संपला विषय. निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं, पळत राहायचं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.